छत्री अजून जरा जास्तच तापायला लागले नाही? हा ना डॅडी, मला तर असं वाटतंय की या उन्हाची धग त्या सरनोबतांच्या वाड्याला नक्की लागणार बर का. सत्य. बोला शशिकांतराव, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. बोला. डॅडी, आम्ही तुमचं काम केलंय बरं का. भाग्यश्रीच्या आईबापाचा तपास लागलाय. आम्ही लवकरच येते त्यांना तुमच्याकडे घेऊन. हे वाहू वाहू उहू वाहू वाहू उहू वाहू वाहू उहू वाहू. सूर्याच्या बहिणींच्या आई बापांचा पत्ता लागला. सूर्या, आता मजा येणार. आता या खेळात मजा येणार. आता हा खेळ रंगणार आणि आम्ही त्या रंगाचा बेरंग करणार. अक्का काय करते? हा ग काय नाही, भाऊ ते वेळच्या वेळी धुवून टाकले ना की मग आलटून पलटून वापरता येतात. म्हटलं लागलीच धुवून टाकावे. पण मग अक्का हे तू काय करायची गरज आहे? दे आम्ही करतो. हा ग मला वेळ होता म्हणून म्हटलं धुवून टाकावेत. अक्का मग वेळ आहे तर जाऊन आराम कर. तसं पण रात्रीत बाळ तुला 4-5 वेळा उठवतात. मग आता वेळ आहे तर जा आणि आराम कर. हे कशाला करते? दे इकडं. बरं राजू, तू उद्या पुण्याला जाणारच ना? नाही उद्या नाही, परवा जाईन. उद्या इथली कामं उरकेल. हा ग पण मग भागूसाठी केक ऑर्डर करायचा होता. मला वाटलं पुण्याला जाशील तर मग येताना घेऊन येशील तू. हो, भागूचा वाढदिवस आहे ना. या सगळ्या गोष्टी मी विसरूनच गेले बघ. अक्का मी एक काम करते, आत्ताच केकची ऑर्डर देते. ते घर पोचेल. आणि लयच काम झालं तर काजवायचं उरलेली कामं करायला. जे करायचंय ते लवकर कर. उद्याच वाढदिवस आहे. तुला तर माहितीये भागू वाढदिवसासाठी किती उत्साही असते म्हणून. आपण भागूचा वाढदिवस भारी साजरा करू. लाडाचं शेंडे फळे बाबा. आणि तिच्या वाढदिवसाला यावर्षी आई पण आहे. म्हणून या वर्षीचा वाढदिवस जास्त स्पेशल आहे. बरं राजू, आपण भागूच्या वाढदिवसाची तयारी करूच. पण आता ना मला माझ्या लेकींकडे लक्ष द्यावं लागेल. नाहीतर रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतील त्या. आलेच मी. राजू, काय झालं अक्का? राजू अगं हा आपल्या भागूचा फोटो दिसतोय का? अक्का, हा फोटो असं कोणी फाडलाय? अगं अक्का, हे तुकडे मला प्रसादच्या खिशात सापडलेले. शशिकांतराव, पुन्हा सांगतो, आम्हाला टोप्या घालायचा विचार करत असाल तर विचार बदला. खरं सांगा, हीच आहेत का ती? अहो डॅडी, आम्ही तुमच्याशी कशापायी खोटं बोलू. आम्ही जेवढी माहिती घेतली, जेवढा तपास केलाय, त्यानुसार हीच दोघं आहेत भाग्याचे आई बाप. आम्ही कसं खरं मानायचं? साहेब नीट बघा की, अहो आमचीच पोरगी आहे ती. अहो हातावर मावत होती ना, तेव्हा सोडून दिली होती तिला. हा ना, तशी हा मला पोरगी नकोच होती. आणि त्यात आम्ही दोघंही अशी. आमचा काय ठिकाणा, आज इथं तर उद्या तिथं जगणार. म्हणून दिली तिला सोडून. एका देवळाच्या पायरीशी ठेवून दिली. म्हणलं ज्याला हाऊस असेल ते जाईल घेऊन. अगे पर तीच पोरगी एवढ्या वर्षानं आपल्याला 4 चाकी गाडी पाठवलं असं वाटलं होतं का कधी? अहो ती गाडी पोरी नाही, साहेबांनी पाठवलेली.
मी का पाठवना, पण गाडीत बसायला तर मिळालं ना. ये ग बसा. काय चाललंय तुमचं? पोटच्या पुरीला टाकून दिलं, इतकी वर्ष ती जित्ती का मेली ते बी बघितलं नाही. कशी आई बाबा तुम्ही, लाज नाही वाटत का तुम्हाला? नाही वाटत. अरे पर पोरीला जन्माला घालून तिला टाकण्यापेक्षा जन्मालाच घालायची नाही ना. ते साहेब आपल्या हातात नसतं काय. पण टाकून देणं आपल्या हातात असतं की. पण साहेब हो, आता तरी सांगा की आम्हाला इथं कशामुळे बोलवलंय. हॅलो, हां बोला की. हां ते डॉक्युमेंट आणि रिपोर्ट्स तुम्हाला पाठवले होते. मेलवर चेक करा की तुम्ही. मेलवर पाठवले होतं हो तुम्हाला. हां हां हां. ऑफिसवर नसता फोन होता, मग एवढं काय झालंय घाबरायला? मला घाबरले का काय? नाही नाही, ते मात्र शक्य नाही. धनू लवकर आवर, मला निघायचं. अहो, ही कामिनी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते का? ते हां हवं तर तसंच समज. ते पतसंस्थेत काम करतात ना, मग तेच त्यांना रिपोर्ट आणि डॉक्युमेंट पाठवायचे होते. कसले डॉक्युमेंट? ए तुला काय करायचं आहे आणि तुला काय सांगू मी? हे बघ, उगाच माझी चौकशी लावू नका. हे सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट ऑफिसच्या कामाचे आहेत. आता ते जर तुला सगळं सांगत बसलो ना तर मला दिवस नाही पुरायचा. आणि हे बघ, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तू उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. एवढं चिडायला काय झालंय तेव्हा? मी तर सहज विचारलं होतं. म्हणत होते ना, हा भागूचाच फोटो आहे. पण भागूचा फोटो प्रसादच्या खिशात आलाच कसं काय? सूर्या, हे काहीतरी नवीनच कोड आहे. पण ह्यो फोटो प्रसादच्या खिशात येण्याचं कारण काय तेच कळणं झालंय मला. प्रसादच्या खिशात भागूचा फोटो सापडणं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न होणं, ह्याचा काही संबंध असू शकतो का?